असं म्हणतात की स्त्रीमध्ये उपजतच एक सृजनशीलता म्हणजे नवनिर्माण करण्याची शक्ती असते. तिला माहेर आणि सासरच्या मंडळींकडून प्रोत्साहन मिळालं की पुरुषांच्या बरोबरीने कार्य करायला त्या महिला प्रवृत्त होतात. विवरा खुर्द तालुका रावेर येथील सरपंच सौ स्वरा संदीप पाटील यांच्याबाबत देखील हे तंतोतंत लागू पडतं. विवरा खुर्दच्या सरपंच झाल्यानंतरच्या अवघ्या 2.5 वर्षात त्यांनी ग्रामपंचायतीचं आणि गावाचं रूप अक्षरशः पालटून टाकलं आहे. विवरा खुर्द हे बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गावरील सुमारे 4,500 लोकवस्तीचं गाव. त्यांचं सासर असलेल्या पाटील कुटुंबियांकडे वर्षानुवर्षापासूनचा लोकसेवेचा वारसा आहे. त्यांचे पती संदीप पाटील आणि त्या स्वतः हा वारसा तितक्याच निष्ठेने जपत आहेत, वृद्धिंगतही करत आहेत. 18 फेब्रुवारी 2021ला त्यांची विवरा खुर्दच्या सरपंचपदी निवड झाली आणि दुसऱ्याच दिवशी 19 फेब्रुवारीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. छत्रपती शिवरायांच्या सुशासन आणि लोकाभिमुख कार्याचा कित्ता त्या गिरवत आहेत. सर्वात आधी त्यांनी गावात करावयाच्या कामाचं नियोजन केलं. सर्वप्रथम गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ग्रामपंचायत कार्यालयापासूनच त्यांनी स्वच्छतेची सुरुवात केली. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये अतिशय प्रसन्न आणि काम करायला उत्साह वाटेल असं स्वरूप प्राप्त झालं. यासाठी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा सौ रंजना पाटील आणि विवरा खुर्दचे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन त्यांना लाभलं. ग्रामपंचायत डिजिटल करण्यात आली. गावाची सर्व माहिती, महत्त्वाचे संपर्क क्रमांक, सेवा सुविधा, लसीकरण आदी सर्व माहिती त्या ॲपमध्ये अद्ययावत करण्यात आली. या प्रणालीचा कोरोना-19च्या लसीकरणामध्ये खूप मोठा उपयोग झाला. कोरोना काळात गावातील फक्त गल्ल्यांचे निर्जंतुकीकरण न करता थेट घराघरात फवारणी करण्यात आली. कोरोना काळात ग्रामपंचायतीच्या वतीने शवदहनचे कार्यसुद्धा करण्यात आले. सरपंचपद म्हटलं की मान सन्मान अपेक्षा असतेच प्रत्येकाला, पण गावाच्या आणि ग्रामपंचायतीच्या हितासाठी सौ स्वरा पाटील यांनी नियमित कर भरणाऱ्यांची लकी ड्रॉद्वारे निवड केली आणि त्यांना ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहणाचा मान दिला. यामुळे करसंकलन तर वाढलेच, गावात त्यांनी शीत शवपेटीचीही व्यवस्था केली. शाळेच्या अंगणवाडीच्या भिंती बोलक्या केल्या, तिथे खेळणी उपलब्ध करून दिली. दलित बांधवांसाठी जुन्या समाज मंदिराची रंगरंगोटी करून त्याची शोभा वाढवण्यात आली आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नावही देण्यात आलं. याशिवाय गावात आणखी एक नवीन समाज मंदिर बांधण्यात आलं. गावात ठिकठिकाणी गटारी बांधल्या. आमदार शिरीषदादा चौधरी आणि पंचायत समिती सदस्या योगिता वानखेडे यांच्या निधीतून रस्ते, संरक्षक भिंत, संत निवास, कॉन्क्रिटीकरण आदी कामं करण्यात आली. इथल्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राळेगणसिद्धी आणि पाटोदा या आदर्श गावांना भेटी दिल्या, तिथला अभ्यास केला. अण्णा हजारे, भास्कर पेरे पाटील यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वादही त्यांनी घेतले. आगामी काळातही याच गतीने गावासाठी आणि परिसरासाठी अधिकाधिक विकास करण्याचे ध्येय सौ स्वरा पाटील आणि त्यांचे सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी बाळगून आहेत. नमस्कार. आपलं रावेर मीडिया या न्यूज चॅनलमध्ये आपलं मनस्वी स्वागत. नवरात्राच्या निमित्ताने आपण सुरू केलेल्या कर्तृत्ववान महिलांच्या प्रेरणादायी कथा या मालिकेत आपण आज रावेर तालुक्यातील विवरा खुर्द या गावच्या सरपंच माननीय स्वरा संदीप पाटील यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. एखाद्या महिलेकडे गावाचं नेतृत्व आलं तर किती वेगाने, झपाट्यानं आणि परिणामकारकपणे गाव बदलतं हे आपण आज त्यांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, पाहणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, आपण विवरा खुर्द या एका तालुक्यातल्या मोठ्या गावाच्या आपण सरपंच झालात, पण त्याआधी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती आपली? नमस्कार. माझं माहेर हे चांदसरचं. मला एक भाऊ आणि मी एक.
म्हणजे असे आम्ही दोघं भाऊ बहिणी आहोत आणि मला 3 काका आणि 1 आत्या अशी आमची फॅमिली आहे तिकडची. तसं आमचं राजकीय तिकडे काही नाही. वडील सर्व्हिसला होते आणि आमची छोटी फॅमिली होती. आणि माझं एज्युकेशन जे आहे ते गावातच झालं 12वी पर्यंत आणि त्याच्यानंतर MA BEd मी जळगावला केलं. मग MA फर्स्टपर्यंत माझं लग्नाच्या आधी एज्युकेशन झालेलं आणि लग्नानंतर मी MA सेकंड आणि BEd कंप्लीट केलेलं. तसं बघायला गेलं तर मला आत्याच्याच घरी दिलेलं आहे. म्हणजे माझ्या सासूबाई ह्या आत्याच आहेत माझ्या आणि इकडचा सासू सासऱ्यांचा खूप मला सपोर्ट आहे. त्यांचा सपोर्ट आहे म्हणूनच मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि एज्युकेशनच्या बाबतीतही त्यांचा मला खूप सपोर्ट होता म्हणूनच मी पुढचं एज्युकेशन माझं कंप्लीट करू शकले. आणि सगळ्या गोष्टीला म्हणजे माझ्यापेक्षा त्यांना जास्त उत्साह असतो की मी काहीतरी करावं किंवा मग नोकरीला लागावं किंवा आता हे राजकारणात जरी काही असेल तर घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून मला इकडे येण्यासाठी म्हणजे बऱ्याचशा महिलांना असं प्रेशर असतो की घरचं काम आधी करून मग आपल्याला हे काम करायचंय. तर त्या बाबतीत मी फार सुखी आहे. मला घरचं टेन्शन माझ्या सासूबाईंमुळे येत नाही. मी सर्वस्व त्यांच्यावर सोडून या कारभाराकडे लक्ष देते. रावेर शहरात सोने आणि चांदीचे दागिने मिळण्याचे विश्वासार्ह ठिकाण म्हणजे जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स. जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स नवीन सोन्या चांदीची खरेदी, सोन्या चांदीचे तयार दागिने आणि विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईनमध्ये सोन्या चांदीचे दागिने पुन्हा नव्याने तयार करण्यासाठी अवश्य भेट द्या. सराफ बाजार, डॉक्टर हेडगेवार चौक, रावेर. प्रोप्रायटर मयूर सोनार. मॅडम, आपण BEd आहात, त्यामुळे आपण विवाहानंतर विवरा खुर्द गावातच एक लहान मुलांसाठी शाळा सुरू केली होती. पण मला वाटतं नंतर कोरोनात ती बंद पडली आहे. कशी होती ती शाळा? कुठपर्यंतची शाळा होती? आणि नंतर मग ते तुम्ही इकडे जिल्हा परिषदेच्या शाळेकडे लक्ष दिलंय, नेमकं काय काय केलंय तुम्ही? तर म्हणजे मी जशी जळगावहून आली सर, तर त्यानंतर म्हणजे मी तिकडे थोडा जॉब करत होती, स्कूलला लागलेली. आणि इकडे आल्यानंतर मग आमचं असं दुसरीकडे जॉब न करता स्वतःच्या जागा अवेलेबल आहेत तर आपण गावातल्या मुलांसाठी काहीतरी देऊ शकू या उद्दिष्टाने आम्ही गावात एक प्री प्रायमरी स्कूल चालू केली. तर प्री प्रायमरी स्कूल स्टार्ट झाली. फर्स्ट इयर आमचंही, आम्ही नवीनच होतो इकडे शिफ्ट झालेलो. मग त्यासाठी आम्ही बऱ्याचशा मुलांना फ्री एज्युकेशन दिलं आणि 3 वर्षामध्ये मला त्या स्कूलचा खूप चांगला रिझल्ट होता. आणि अजूनही माझ्या स्कूलचं नाव सांगितलं मला बरेच जण सांगतात की तुम्ही मॅम स्कूल चालू करा, कारण रिझल्ट होताच तसा. 3 वर्षामध्ये व्यवस्थित होतं, पण कोरोना काळामध्ये ती बंद पडली आणि नंतर स्टार्टअप नाही केलं. मग मी असा विचार केला की इथं फीस घेऊन आपण त्या मुलांना शिकवण्यापेक्षा झेडपी मध्ये जर आपण लक्ष दिलं, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपल्या ज्या शिक्षणाचा उपयोग त्या मुलांसाठी जर होत असेल तर ही खूप चांगली गोष्ट असेल असं. मग मी तिथल्या सरांशी बोलून पाहिलं, जर तुमची काही हरकत नसेल तर मग मी मुलांना शिकवायला येऊ का? माझा वेळ जेव्हा मिळेल 2-1 तास तेवढं मी देऊ शकते. तर सर म्हटले की अतिशय चांगली गोष्ट आहे मॅडम, तुम्ही जर तुमचं एज्युकेशन आहे त्या हिशोबाने तर मग तुम्ही येऊ शकतात. तर मग मी जेव्हा सरपंच पदावर बसली तर माझं टार्गेट हेच होतं की गावातली मुलं जी आहेत त्यांना एज्युकेशन चांगल्या प्रतीचं मिळावं, हेच माझं मेन मुद्दा होता. तर त्यामुळे मी शाळेकडे आधी लक्ष दिलं. मला जेवढा वेळ मिळत होता तेवढा मी त्या मुलांना शिकवण्यासाठी जायची. 7वी आणि 8वीचे वर्ग, दोघं वर्ग मी बघायची. त्याच्यानंतर शाळेमध्ये ज्या सुविधा नव्हत्या त्या सुविधा देण्याचा मी तिथे प्रयत्न केला, कारण ज्या मी रोज जायची ना त्यांना. आपण सरपंच म्हणून पण काही तिथं मदत केली त्या शाळेला? मी त्या शाळेत रोज जायचे, त्याच्यामुळे त्यांना कुठल्या गोष्टीची अडचण येत आहे हे मला कळायचं. मग मी त्यांना स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीमध्ये फुटबॉल, बॅट बॉल वगैरे ह्या अशा गोष्टी दिल्या. परत जे वर्ग खोल्या खराब झालेल्या होत्या त्यांची आपण रिपेअरिंग केली. परत टॉयलेट बाथरूमची सुविधा त्यांना दिली. परत हे बाला पेंटिंग सगळी करून घेतली आपण त्यांच्या इथं, जेणेकरून मुलांना स्कूलमध्ये यायला छान वाटावं. जसं की प्रायव्हेट स्कूलमध्ये जातात तसंच ह्या स्कूलमध्ये यायला त्यांना आनंद व्हावा, या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं. आणि त्याच्यानंतर इंग्लिश मिडियम माझी होती, तर मग त्यापेक्षा आपण इथंच काने स्टार्ट करावे असं म्हणून आम्ही सेमी इंग्लिशचा वर्ग तिथं स्टार्ट केला जिल्हा परिषद शाळेत. हो. अरे वा, छान. मॅडम, तुम्ही सरपंच झालात आणि कोरोनाची नेमकी दुसरी लाट त्यावेळेला आली.
मग सरपंच म्हणून तुम्ही काय नेमकं त्या काळात काळजी घेतली, काय कामं झाली त्या काळात? कोरोनाचं सांगायचं झालं तर मग ज्यावेळेस कोरोना होता तेव्हाच आमचं हे सरपंच पद आलं आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नवीनच होत्या. पण कोरोना हे खूप मोठं संकट आपल्यासमोर होतं. तर मग आपण याच्यासाठी काय करू शकतो याचा विचार तर आमच्या डोक्यात होताच. तर त्यावेळेस काय होतं की हँडपंपने सर्व गावामध्ये फवारणी केली जात होती, पण ती फवारणी पुरेशी होते असं आम्हाला वाटत नव्हतं. मग त्यामुळे आम्ही ट्रॅक्टरला जॉईन असलेलं ते टँकर असतं पाण्याचं, त्याचा आम्ही विचार केला. त्या टँकरला सॅनिटायझरने पूर्ण हे केलं आणि त्याला 150 फूट नळी जॉईन केली आणि ते नोझल वगैरे जे असतात ते चांगल्या प्रतीचे वापरले की जेणेकरून फवारा आपला चांगला झाला पाहिजे म्हणून. आणि त्या ट्रॅक्टरद्वारे आपण सर्व गावामध्ये सॅनिटाईज केलं. म्हणजे ते सॅनिटाईज सर्व घराघरापर्यंत पोहोचलं आणि जर चौकात ट्रॅक्टर उभं केलं तर मग ते गल्ली बोळापर्यंत नळी पोचत होती आपली, म्हणजे पूर्णपणे सॅनिटाईज होत होतं आपलं गाव. आणि सर्वांना मास्क वाटप, गोळ्या, सॅनिटायझर ह्या गोष्टी तर सर्वांना अवेलेबल होताच. तसेच आमच्या आशा वर्कर आणि आमचे कर्मचारी हे खूप सपोर्टिव्ह होते. त्यांनी खूप चांगल्या प्रतिसाद आम्हाला दिला. Sika 9 paisa per kilometer. Heavy telescopic suspension, robust and sturdy design, eco-friendly and zero maintenance. Sika electric bike. Feel the emotion. मॅडम, तुमच्या ग्रामपंचायतीच्या संगणकामध्ये सुद्धा विविध प्रकारचे ॲप डेव्हलप करून तुम्ही त्याचा वापर प्रशासनासाठी तुम्ही चांगला केला. पण कोरोना काळात पण तुम्ही काही ॲप डेव्हलप केले होते. नेमकं काय ॲप होतं ते आणि त्याचा काय वापर झाला? ते ॲपचा विषयी सांगायचं झालं तर ॲपचा मला खूप जास्तीचा फायदा झालेला आहे. आणि म्हणजे सर, कोरोना काळामध्ये लसीकरणाची सगळ्यांनाच आवश्यकता होती. लसीकरणासाठी आमच्या गावातली जी लोक होती ती इकडे तिकडे म्हणजे रावेर, कधी चिनावल वगैरे अशा ठिकाणी लसीकरणासाठी नंबर लावायचे आणि तिकडनं लस अवेलेबल करायचे. आमच्या गावामध्ये त्यावेळेस लसीकरण नव्हतं. मग आम्ही आमच्या गावातल्या लोकांना गावात लसीकरण व्हावं यासाठी चिनावलला गेलो. ते आरोग्य अधिकारी, त्यांच्याशी आम्ही भेट घेतली. तर ते आम्हाला म्हटले की तुमचं आरोग्य केंद्र जे आहे मॅडम ते लहान आहे, तर तिथं लसीकरण आपण घेऊ शकत नाही. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही सर्व गोष्टी तुमच्या ज्या नियमात असतील त्या आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तर शक्य होत असेल तर आम्हाला मिळून द्या लसीकरण गावातच. मग ते म्हटलं तुमची आम्ही सोयी सुविधा बघू, तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे तिथलं आरोग्य केंद्राच्या इथलं, तर त्याच्यानुसार आम्ही ठरवू की द्यायचं की नाही द्यायचं. मग आम्ही तेव्हा आपल्या मराठी शाळेतच सगळी बेडची व्यवस्था केली, परत गाद्या वगैरे सगळं सिस्टीम लावली आणि ते आरोग्य अधिकारी ते बघायला आले की आहे की नाही व्यवस्थित म्हणून. मग त्यांनी पाहिलं आणि त्यांनी लसीकरण आपल्या इथं लस पाठवायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा सुरुवातीला 100 लसेस, 50 लसेस असं यायच्या सुरुवातीला, तर त्यावेळेस म्हणजे लस 100 असतील तर 500-1000 अशी लोकसंख्या होऊन जायची. मग त्यावेळेस बाकी जण यायचे, बाकीच्यांना लसीकरण व्हायचं आणि बाकी घरी चालले जायचे परत. मग असं फार गोंधळ व्हायला लागला. त्यावेळेस आमच्या इथं ॲपची हे झाली, म्हणजे ॲप्स हे अल्फा कम्प्युटरवाले जे आहेत ना, शिरीष पाटील सर, तर त्यांच्या संकल्पनेतूनच हे ॲप्सचा हे आलं. आणि ह्या ॲप्स तयार करण्यासाठी जे तरुण मंडळी आहेत आमच्या गावातली त्यांचा खूप मोठा सहकार्य झालं. अगदी रात्री बसून पर्यंत. म्हणजे त्या ॲप्सचं हे असं आहे की जर तुमच्या 100 लसेस येत असतील तर 100 लसेस पर्यंतच त्याची नोंदणी आम्ही ॲप्समध्ये करायचो. आणि ॲप्समध्ये केली की तितकेच लोकांचं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी लसीकरण असायचं. त्यामध्ये पण असं होतं सर की 1 ते 10 लोकांचं जर लसीकरण असेल तर ते सकाळी 9चा टायमिंग द्यायचो आम्ही. तुमचं 9च्या वेळेवर 1 ते 10 लसीकरण आहे तर तुम्ही त्या वेळेस पोचा. 10 ते 11 तर 11 ते 20 पर्यंतचं लसीकरण आहे असं आम्ही त्यांना टायमिंग द्यायचो. त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थित लसीकरण आमचं पार पडलं. आणि म्हणजे 500-600 लसीकरण एका दिवसात, म्हणजे दुपारपर्यंत सर्व लसीकरण आमचं होऊन जात होतं. म्हणजे कुठलाही गोंधळ नाही, काही नाही, अतिशय व्यवस्थित लसीकरण आमचं त्या ॲप्समुळे पूर्ण झालं. म्हणजे त्या ॲपमुळे तुमच्या लसीकरणात सुसूत्रता आली, ग्रामस्थांचा वेळ वाचला आणि अधिकाधिक लोकांपर्यंत त्या कठीण काळात तुम्ही लस पोहोचवली. हे एक चांगलं काम त्या ॲपच्या माध्यमातून झालं.
विवरा खुर्द गावात मागच्या 2-3 वर्षामध्ये आपल्या कार्यकाळात खूप चांगली विकास कामं झालेली दिसत आहेत. पण ग्रामपंचायतचं उत्पन्न असं फार मोठं नसतं. पण मग या सगळ्या विकास कामासाठी कोणाकोणाची मदत मिळाली तुम्हाला? ग्रामपंचायतीच्या कार्यासाठी आम्हाला आपले माननीय आमदार साहेब जे आहेत शिरीषदादा चौधरी यांनी बरेचसं सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या याच्यामध्ये आम्हाला संरक्षण भिंत मिळाली, 3-4 काँक्रिटीकरण रस्ते मिळाले आणि अजून आता त्यांनी शादीखान्यासाठी म्हणजे ते प्रस्ताव दिलेला आहे, तर ते सुद्धा पूर्णत्वाला येण्यात आहे. तर ते शादीखान्याचं देखील काम ते आमचं होणार आहे. तसंच हे जे आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायतीला आलो त्यावेळेस ग्रामपंचायत अतिशय जुन्या पद्धतीची आणि रंगरंगोटी नसलेली असं होतं. तर जेव्हा आम्ही ह्या ग्रामपंचायतीला म्हणजे मी ह्या चेअरवर बसली त्यावेळेस माझ्या मनात असं आलं की अरे आपण ह्या चेअरसाठी एवढं हे करतो आहे, तर त्याचीच कंडिशन कशी आहे. तर मग आम्ही जेव्हा सुरुवातीलाच आलो तर आम्ही डोक्यात ठेवलं की हे आपल्याला बदलवायचं आहे म्हणून. तर त्या ग्रामपंचायतीचं आपण नूतनीकरण बसल्या क्षणी नूतनीकरण केलं 2-3 महिन्यातच. त्यामध्ये आम्हाला रंजनाताईंचं मोठं सहकार्य मिळालं. तसेच आपल्या माजी पंचायत समितीच्या सदस्या ज्या आहेत योगिताताई वानखेडे, त्यांनी देखील त्यांच्या निधीतून आम्हाला फ्लेवर ब्लॉक्स, काही संत निवास झालाय आपलं त्यासाठी त्यांनी स्लॅब दिला आणि एक काँक्रिटीकरण रस्ता हा देखील दिला. या असे तिघांच्या मदतीने आमची गावातली कामं थोडीशी पूर्णत्वाला आलेली आहे. रावेर नगर परिषद रावेर जाहीर आवाहन: आपल्या घरी आणि परिसरात स्वच्छता राखा. घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करा. स्वच्छता पाळा, निरोगी राहा. तसेच सौर ऊर्जेचा वापर करा. होम कंपोस्टिंग करा. ई-वाहन वापरा. रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. वृक्ष लागवड करा. तसेच पर्यावरणपूरक उत्सव साजरे करा. असे आवाहन मुख्याधिकारी नगरपालिका रावेर यांनी केले आहे. स्वच्छता पाळा, निरोगी राहा. मॅडम, सरपंच म्हणून आपण आणि आपल्या सगळ्या या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या कोणकोणत्या योजना गावात राबवल्या? ग्रामपंचायतीला राबवलेल्या योजना म्हणजे ज्या पर्यावरणाशी निगडीत आहे त्याच्यावर आम्ही जास्त भर दिला. तर आम्ही 2 वर्षापासून अशी योजना राबवतो आहे की एक कुटुंब आणि एक झाड. तर ह्या गोष्टीकडे आम्ही जास्त फोकस केला आहे. प्रत्येक आम्ही मागच्या वर्षी 500 झाडं घरोघरी जाऊन प्रत्येकाला ती झाडं दिली आणि ह्यावर्षीही आम्ही ते झाडं वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि ते झाडं आम्ही फक्त देऊन तिथपर्यंत थांबत नाहीत, तर ते झाडं जगली की नाही याचे अपडेट्स आम्ही नेहमी घेत असतो. आणि तसे गावात सुशोभीकरणासाठी देखील आम्ही झाडांचा उपयोग केलेला आहे. आणि आमच्या MRGS मध्ये देखील 1500 पर्यंतची झाडांची लागवड झालेली आहे. आणि दुसरी योजना सांगायची म्हटली म्हणजे जर आपले गणपती बसतात ना त्यावेळेस जे निर्माल्य जमा होत असतं, तर मग निर्माल्य हे लोक नदीत किंवा नाल्यांमध्ये टाकतात. त्यामुळे पाण्याचं प्रदूषण होतं किंवा मग कुठेही टाकल्यामुळे ते योग्य नाही वाटत आपल्याला, घाणही होते आणि देवाचे जे निर्माल्य असतं ते पायदळी येऊ नये म्हणून आम्ही त्यासाठी निर्माल्याचा रथ फिरवतो प्रत्येक वर्षी. ही निर्माल्य रथ आमचा 3-4 वर्षापासून गावामध्ये फिरतो आहे आणि निर्माल्य संकलन करतो. मॅडम, सरपंच पदाच्या आपल्या या कार्यकाळात आणखी कोणती कामं झाली आहेत आपल्या ग्रामपंचायतीमध्ये? या सरपंच काळामध्ये आमचं मोठं काम म्हणजे समाज मंदिराचं झालं आहे. म्हणजे जे जुनं समाज मंदिर होतं त्याला देखील आपण नूतनीकरण केलेलं आहे आणि नवीन समाज मंदिर देखील बांधलं आणि त्याला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे नाव दिलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी भांडी देखील आपण अवेलेबल करून दिलेली आहेत. आणि तसं म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्या गावामध्ये बंदिस्त गटारी करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. तर थोड्या भागांमध्ये झाल्या आहेत आणि अजून बाकीच्या भागांमध्ये 2026 पर्यंत आपण पूर्ण गाव बंदिस्त गटारी करू असं आमचं पुढचं ध्येय आहे. तर गावामध्ये ठिकठिकाणी नामफलक आपण लावले आणि तसेच आरोग्य केंद्र तिथं आपण फ्लेवर ब्लॉक बसवले आणि रिपेरिंग केली. ते औषधी वगैरे अवेलेबल करून दिल्या. आणि तसेच गावामध्ये लाईटचा खूप प्रॉब्लेम येत होता, म्हणजे विजेची कमतरता होत होती. तर त्यासाठी आपण DP
मॅनेजमेंट केली, DP बसवली आणि तसेच जलजीवन मिशन अंतर्गत आपण जवळजवळ 100 ते 125 घरांना नळ दिला आणि जलजीवन मिशन अंतर्गत आमच्याकडे पाण्याच्या टाकीचं मोठं काम चालू झालेलं आहे. त्यामुळे आमच्या इथं पाण्याची कमतरता कोणालाही भासणार नाही. भविष्य नागरिकांना बसण्यासाठी आपण ठिकठिकाणी बेंचेस बसवले आणि DPची आणि अंगणवाडी ज्या आहेत आपल्या, जसं मी मागे तुम्हाला शाळेचं सांगितलं की शाळेत आपण बाला पेंटिंग वगैरे केली, त्याचप्रमाणे आम्ही अंगणवाडीचं देखील सुशोभीकरण केलं. 3-4 अंगणवाड्यांना आम्ही बाला पेंटिंग करून रंगरंगोटी करून एकदम सुशोभीकरण केलं आणि आता एका नवीन अंगणवाडीचं देखील आपलं काम चालू आहे आणि ग्रामपंचायतीच्या निधीतून आपण एक कॉन्क्रिटीकरण रस्ता देखील केलेला आहे. आणि तसंच म्हणजे ग्रामपंचायतीतर्फे अजून आगळं वेगळं जर काही करायचं असेल तर आमचे जे कर्मचारी आहेत, सफाई कर्मचारी, तर ते गावामध्ये सफाई करत असताना फिरतात. म्हणजे पावसाचं तर काही हे नसतं, पाऊस केव्हा येतं ते पावसात देखील आम्ही पाहिलं तर पावसात ते नाली साफ करत होते आणि पूर्ण ओलचिंब भिजलेले होते. त्या क्षणी आम्हाला विचार आला की यांच्यासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे. तर आम्ही सेकंड डेलाच लगेच त्यांच्यासाठी ग्रामनिधीतूनच रेनकोट खरेदी केले, छत्र्या खरेदी केल्या आणि त्यांना ते वाटप केले. गावाचे सरपंच म्हटले की तो गावाचा प्रथम नागरिक असतो. त्यामुळे राष्ट्रीय सण आपले जे असतात, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, या निमित्ताने ध्वजवंदनाचा मान पण त्यांनाच मिळतो. पण मॅडम, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये झेंडावंदनाचा मान तुम्ही आपल्या गावातल्या ग्रामस्थांना उपलब्ध करून दिला, अशी खूप चांगली अनुकरणीय काम आपण आपल्या या ग्रामपंचायतीत झालंय. नेमकं कशी ही कल्पना सुचली तुम्हाला? कल्पना म्हणजे आम्ही अभ्यास दौरा काढलेला होता आमच्या ग्रामपंचायतीतर्फे. कुठे कुठे? ते हिवरे बाजार, राळेगण सिद्धी आणि पाटोदा वगैरे अशा गावांमध्ये आम्ही अभ्यास दौरा नेला. आमचे सर्व सदस्य, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका अशा सर्वांना आम्ही त्यामध्ये नेलेलं होतं आणि त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप चांगल्या गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या. पण त्यातून ज्या लवकर आपल्याला हे करता येतील अशी म्हणजे हे ध्वजारोहणाचा एक विषय होता आणि जे 1 एप्रिल ते 10 एप्रिलमध्ये जे कर भरतील तर त्यामध्ये आम्ही त्यांना डस्टबिन वाटप दिल्या आणि तसेच लकी ड्रॉ सारखं आम्ही काढलं. तर आणि 1 ते 3 नंबर पर्यंत जे येतील तर त्यांना ध्वजारोहणाचा आम्ही मान दिला. तर पहिल्या नंबरला जो येईल त्याला 26 जानेवारी आणि दुसऱ्या नंबरला येईल 15 ऑगस्ट आणि 1 मे असे 3 ध्वजारोहणाचे मान आम्ही त्यांना दिले आणि जे राहिले बाकीचे तर त्यांना सर्वांना आम्ही डस्टबिन वाटप केलेले आहेत. तर त्या एका संकल्पनेमुळे आम्हाला बऱ्याचशा गावकऱ्यांनी देखील सपोर्ट केला. त्यांनी कर वेळेवर भरला, त्यामुळे जो आपला ग्रामनिधी असतो म्हणजे जे ग्रामनिधीचे असते तर त्या पैशांमध्ये आम्ही गावासाठी शो पेटीची खरेदी केली. शीत शोपेटी. शो पेटीची आम्ही खरेदी केलेली आहे. रावेर शहरात सोने आणि चांदीचे दागिने मिळण्याचे विश्वासार्ह ठिकाण म्हणजे जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स. जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स नवीन सोन्या चांदीची खरेदी, सोन्या चांदीचे तयार दागिने आणि विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईनमध्ये सोन्या चांदीचे दागिने पुन्हा नव्याने तयार करण्यासाठी अवश्य भेट द्या. सराफ बाजार, डॉक्टर हेडगेवार चौक, रावेर. प्रोप्रायटर मयूर सोनार. ग्रामपंचायतीच्या वतीनं नेहमीची विकास कामं तर मॅडम होतच असतात, पण असं आगळं वेगळं एखादं काम तुम्हाला त्याचा उल्लेख करता येईल का की जे अन्य कुठल्या ग्रामपंचायतीने केलं नसेल पण ते तुमच्या या विवराखुर्द ग्रामपंचायतीने केलं? आगळं वेगळं काम म्हणजे आमचं जे संत निवास आम्ही आता जस्ट बनवलेलं आहे तर ते तुम्हाला सांगता येईल. म्हणजे संत निवास कसं असतं ना, प्रत्येक ठिकाणी भक्त निवास हे असतात पण संतांसाठी कुठे निवास नसतं. तर आमच्या इथं म्हणजे धार्मिक गाव असल्यामुळे कीर्तन, प्रवचन किंवा सप्ताह असे नेहमी चालूच असतात आणि आमच्या गावकऱ्यांना त्या गोष्टीची आवड देखील आहे. आणि जे येणारे संत असतात आमच्या इथं, आता पालचे महाराज झाले किंवा कीर्तनकार महाराज असतात, सप्त्यामध्ये टाळकरी मंडळी असतात बाहेरून आलेली, तर त्यांच्यासाठी पुष्कळ जणांकडे व्यवस्था केलेली असते तशी, पण त्यांना जी प्रायव्हसी हवी तर त्यासाठी आपण त्यांच्यासाठी संत निवासाची व्यवस्था केलेली आहे. तसं म्हणजे ते तिथं राहू शकतात व्यवस्थित, त्यांना एक रूम तयार करून दिलेली आहे. त्यांच्या सगळ्या सोयी सुविधा तिथं व्यवस्थित होतील याचा आपण
पूर्णपणे काळजी घेतली घेतलेली आहे. मॅडम, विवरा खुर्द ग्रामपंचायतीच्या आतापर्यंत 37 सरपंच झालेत, पण त्यातल्या फक्त 9 महिला आतापर्यंत सरपंच झाल्या. आता तुम्ही सरपंच असताना तुम्हाला कसं सहकार्य मिळतं, उपसरपंच, सगळा स्टाफ किंवा सदस्यांचं? म्हणजे जेव्हा मी पदावर बसली त्यावेळेस माझ्या मनामध्ये खूप भीती होती की, आणि त्याआधी मला ह्या गोष्टींचा काही अनुभव नव्हता. पण जेव्हा मी इकडे आली बसली तर आमचे जे माजी उपसरपंच होते ते थोडेसे अनुभवी होते, तर ते मला गाईडन्स करत होते. आणि त्यावेळेस ग्रामसेवक कोलते आप्पा म्हणून होते, अरविंद कोलते त्यांचं नाव, तर त्यांनी देखील मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. आणि आमचे ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत सर्व, त्यांनी देखील अगदी छान व्यवस्थितपणे सांभाळून घेतले सगळ्या गोष्टी. आणि आता तर आमची जशी फॅमिलीज तयार झालेली आहे, कोणाचाही कुठल्या गोष्टीला विरोध नसतो. अगदी आमची मीटिंग जरी असेल तर ती अगदी खेडीमेळीच्या वातावरणामध्ये होत असते. तर सर्वांचं अतिशय मोलाचं सहकार्य मला लाभतं. आणि त्यामुळे आम्हाला असं प्रेशर, म्हणजे मला स्वतःला असं काही प्रेशराईज येत नाही. त्याच्यामध्ये जे आता उपसरपंच आहेत आमचे दीपक जगन्नाथ गाडे म्हणून, तर ते देखील म्हणजे गावामध्ये त्यांची फेरी असते सर्वांची, आणि ते चर्चा, मी महिला असल्यामुळे मी गावात नाही फिरू शकत, बाकी गोष्टी मला नाही माहीत असत, तर त्या गोष्टी ते मांडतात. तर त्यांचं खूप सहकार्य मला मिळतं. आणि आमचे जे आता हल्लीला जे ग्रामविकास अधिकारी आहेत अतुल जगन्नाथ पाटील, यांचं तर खूप मोठं सहकार्य मला मिळालेलं आहे. प्रत्येक गोष्टीला म्हणजे असं म्हणायला गेलं की कॉन्फिडन्स कसा द्यावा, तर हे देखील ते मला सांगत असतात. आणि सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित मार्गदर्शन ते करतात. काय गोष्टी योग्य आहेत आणि काय अयोग्य आहेत हे सर्व ते व्यवस्थित सांभाळून घेतात. आणि बाकीच्यांचं तर प्रश्नच नाही, सगळं आमचं खेडीमेळीचं वातावरण असतंच. आणि आमच्या सर्व बॉडीचा, कर्मचाऱ्यांचा, आमच्या ग्रामसेवक आप्पांचा, आमचा सर्वांचा एकजूट झाल्यामुळे आमचे हे कामं जे आहेत ते लवकर होतात. मॅडम, सरपंच म्हणून तुमच्याही गावकऱ्यांकडून, ग्रामस्थांकडून काही अपेक्षा असतील, कोणकोणत्या आहेत त्या? ग्रामस्थांकडून फक्त एवढ्या अपेक्षा आहेत माझ्या की त्यांनी कर वेळेवर भरावा, जेणेकरून ग्रामपंचायतीला त्याचं सहकार्य मिळेल आणि म्हणजे त्यातून नवनवीन कामं आपल्याला करता येतील. आणि जे पाणीची सुविधा आपल्या गावामध्ये आहे व्यवस्थित, पण तरी देखील इतर गावांचा हे बघून आपल्या गावातलं पाणी जे वापरायचं हे आहे तर ते व्यवस्थित वापरावं, सांभाळून वापरावं. आणि आपल्या आजूबाजूचा जो परिसर असतो तो स्वच्छ ठेवण्याचं जर त्यांनी सहकार्य केलं तर आपल्या कर्मचाऱ्यांना देखील सहकार्य मिळेल. तसं आपली कचऱ्याची गाडी ही फिरतच असते, पण मग आपलं गाव मोठं असल्या कारणाने कुठे ना कुठे त्यांना कामं लागून जातात, मग कचरा गोळा करायला त्यांना वेळ होतो. मग त्या गोष्टींचं आपण त्यांना थोडंसं सहकार्य केलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. इतकं त्यांनी साथ जरी मला दिली गावकऱ्याने तरी पुष्कळ. Sika 9 paisa per kilometer. Heavy telescopic suspension, robust and sturdy design, eco-friendly and zero maintenance. Sika electric bike. Feel the emotion. मॅडम, आपण ही जी मालिका राबवतो आहोत, कर्तबगार महिलांच्या जी यशोगाथा किंवा प्रेरणादायी कथा सांगतो, ती नवरात्रामध्ये आपण हे सगळे त्याच्यावर अंमलबजावणी करतो आहोत. तर या निमित्ताने आपल्या या सगळ्या ज्या माता भगिनी आहेत, श्रोता, दर्शक, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, काय संदेश देऊ शकाल? माता भगिनींसाठी सांगायचं झालं तर सर्व महिला ही नारी शक्ती म्हटली जाते महिलांना, आणि तसं म्हणजे आहेच. म्हणजे महिला ह्या पुरुषांपेक्षा अतिशय स्ट्रॉंग असतात. कुठलेही डिसिजन पॉवर जे असतं ते महिलांकडे जास्तीचं असतं. जरी आपण बाहेर पुरुषप्रधान संस्कृती म्हणत असलो तरी देखील आपल्याकडे स्त्रीप्रधान संस्कृती आहे, ती फक्त दिसत नाही इतकंच. पण महिलांनी त्यासाठी म्हणजे फक्त घरात न राहता तर प्रत्येकाने बाहेर यायला हवं. कारण आपल्याला आयुष्य जे आहे ते एकच वेळेस मिळतं, त्या आयुष्यातच आपल्याला नवीन नवीन गोष्टी ह्या करायच्या असतात. त्याच्यामध्ये शिक्षण हा एक विषय मी घेऊ इच्छिते. कारण कसं असतं, शिकलेली आई घरादाराला पुढे नेईल ही एक म्हण आहेच. तर त्याप्रमाणे जर आपण शिकलेलो असो तर आपली पुढची पिढी देखील सुशिक्षित होते
आणि शिक्षण म्हणजे फक्त शाळेचं शिक्षण असं नाही म्हणता येणार, तर म्हणजे समाजामध्ये आपण वावरत असताना बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपण आत्मसात केल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामधून आपण नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये प्रगती होईल. आपल्यात प्रगती झाली म्हणजे आपल्या परिवारामध्ये प्रगती होईल. आणि कुठल्याही गोष्टीला घाबरून न जाता तर प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याची हिंमत स्त्रियांमध्ये आली पाहिजे, म्हणजे त्यांनी ती ठेवली पाहिजे. त्यासाठी त्यांना पुरुषांचा देखील सपोर्ट असायला हवं. त्याचप्रमाणे मी पुरुषांना देखील सांगू इच्छिते, ज्याप्रमाणे मला माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केला, माझ्या फॅमिलीने सपोर्ट केला, मला त्यांचा पूर्ण सपोर्ट असल्या कारणानेच मी ह्या गोष्टी करू शकते आहे. तसंच प्रत्येक पुरुषांनी आणि सर्व फॅमिलींनी त्यांच्या सुनांना किंवा त्यांच्या बायकांना प्रोत्साहित करून त्यांना पुढे आणावं, अशी मी त्यांना एक संदेश देऊ शकते. छान वाट. एक उच्च शिक्षित स्त्री, विशेषतः B.Ed हे शिक्षकांचं पेशाचं शिक्षण घेतलेली स्त्री जेव्हा गावाचं नेतृत्व करते, गावाचं सरपंचपद भूषवते, तेव्हा गावाच्या विकास कामाला किती गती येते, गावात किती आमूलाग्र बदल होतात, हे आपण आता सौ स्वराताई पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेतून आपण सगळ्यांनी बघितलं. मॅडम, ऐन या नवरात्राच्या धामधुमीमध्ये आपण आमच्या या आपलं रावेर मीडिया या चॅनलसाठी आपण वेळ दिलात आणि आमच्याशी चर्चा केलीत, त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. तर मी ज्या पदावर बसलेली आहे, हे पद मला आमच्या गावकऱ्यांकडूनच मिळालं आहे. गावकऱ्यांचं मला खूप मोठं मोलाचं सहकार्य लाभलं आहे. त्यांच्या मनामुळेच मी आज इथे या पदावर बसलेली आहे. आणि तसेच माझे लहान सासरे डॉक्टर सुभाष पाटील यांचा राजकीय वारसाच आमच्याकडे आलेला आहे. ते देखील माजी सरपंच आणि माजी सभापती राहून चुकलेले आहेत. तर त्यांचं देखील मला खूप मोलाचं सहकार्य मिळतं. आणि माझे जे सासरे आहेत तर त्यांचा खूप मोठं सहकार्य, माझे सासरे जे आहेत रमाकांत शंकर पाटील यांचं देखील मला खूप सहकार्य असतं. तर या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज मी या सरपंच पदाचा कारभार सांभाळू शकते आहे. तर धन्यवाद. कर्तृत्ववान महिलांच्या प्रेरणादायक कथा या आमच्या मालिकेत आपण आज विवरा खुर्दच्या सरपंच सौ स्वरा संदीप पाटील यांच्याशी बातचीत आपण ऐकलीत. अशाच कर्तृत्ववान स्त्रियांचा, महिलांच्या कार्याचा परिचय आपण नवरात्रीमध्ये आमच्या या आपलं रावेर मीडिया या वृत्तवाहिनीवर आपण बघू शकाल. त्यासाठी आपलं रावेर ही वृत्तवाहिनी आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा अशाच प्रकारच्या कर्तबगार महिलांचा परिचय. धन्यवाद. रावेर नगर परिषद रावेर जाहीर आवाहन. आपल्या घरी आणि परिसरात स्वच्छता राखा. घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करा. स्वच्छता पाळा, निरोगी राहा. तसेच सौर ऊर्जेचा वापर करा. होम कंपोस्टिंग करा. वाहन वापरा. रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. वृक्ष लागवड करा. तसेच पर्यावरणपूरक उत्सव साजरे करा. असे आवाहन मुख्याधिकारी नगरपालिका रावेर यांनी केले आहे. स्वच्छता पाळा, निरोगी राहा.